निकेश भाई. एखादी गोष्ट जेव्हा वर्धिष्णू असते तोच खरा वर्धापन असतो. शिवसेना रोज रोज वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने वर्धापन दिन साजरा होत आहे. मार्गक्रमण वृद्धी म्हणून तर आपण वर्धापन दिन साजरा करत असतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ विचारातून आणि नेतृत्वाखाली सुरू असलेली ही शिवसेना आज एकनाथ शिंदे साहेब यांच्यासारख्या नेतृत्वामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या तत्वांवर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई ठाणे कोकणापुरती मर्यादित असलेली शिवसेना आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी काश्मीरपर्यंत ते पंजाब केरळापर्यंत शिवसेनेचा झेंडा दौडाने फडकत आहे. आणि त्याकरता हिंदुहृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतर्गत एकनाथ शिंदे साहेब मेहनत घेत आहेत, प्रचंड अशी मेहनत घेत आहेत. आणि आज आम्हाला बालपणापासून अगदी शाळेत गेल्यापासून आईवडील शिवसैनिक असल्यामुळे ते शिवसेनेचं वेळ लागलं. शाखांचे बोर्ड लिहिणे, गणपती उत्सवामध्ये डेकोरेशन करणे, पताका लावणे, फलक लिहिणे यापासून सुरू केलेलं शिवसैनिकाचं काम आज खासदार होईपर्यंत दिल्लीपर्यंत पोचण्यापर्यंत जी मजल मारलेली आहे ती बाळासाहेबांच्या विचारांमुळे, हिंदुत्वाच्या विचारांमुळे, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व यामुळे दिलेली आहे. हे माझ्या दृष्टीने, माझ्यासारख्या शिवसैनिकाच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. परंतु संजय राऊत असं म्हणतात की त्यांची शिवसेना आणि आपली शिवसेना आहे, त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या संदर्भात विचारला. संजय राऊत असं म्हणतात, संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही आहे. संजय राऊत शिवसेनेत कधी आले तर वेगळं विचारायला नाही. दिवसभर संजय राऊत काय चाललं. त्यांचा वर्धापन त्यांनी गुवाहाटी सुरतपासून करावं असं त्यांनी एकंदरीत म्हटलं, कारण तिथून त्यांची सुरुवात झाली होती. अमित शहानी त्यांची कुंडलेली होती असं देखील ते म्हणाले. संजय राऊत म्हणजे काय कोरमोडी ज्योतिषी नाहीये. कदाचित ते पोपट घेऊन ते बसतात बाजारामध्ये, त्याप्रमाणे त्यांची स्थिती आलेली आहे. मानसिक स्थिती त्यांची बिघडलेली आहे. काही म्हणतील काय, त्यांना काय महत्व देण्याची गरज आहे. आज त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यांना ते पुन्हा राज्यसभेत निवडून नाही राहणार. त्याच्यामुळे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. थोडे दिवसांनी रस्त्यावर फिरणं, दगडमार फिरणार आहे, मेंटल हॉस्पिटलला आणावे लागणार आहे, पाडून फिरणार आहे. त्यामुळे अशा माणसाकडे काय लक्ष देता तुम्ही. मला उद्धवजींना विनंती आहे, अरे संपवलं ना त्यांनी तुम्हाला. काँग्रेसमध्ये घेऊन गेले, त्याच्यामुळे पक्ष फुटला. आता राष्ट्रवादीला सल्ला दिला की काँग्रेसमध्ये विलीन व्हा. शिवसेने घाबरलाय की आपली शिवसेना पण विलीन करतात की काय, सोडून जायला तुम्हाला. किती दिवस त्यांचं ऐकलं तुम्ही. पूर्ण वाटोळं केलं ना त्यांनी तुमचं. ते काय स्वतः प्रसंगी होतं राहतात, दुसरं काय त्यांच्याकडे. त्यामुळे राहुल गांधी यांची चमचेगिरी करणाऱ्यांवरती त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं. आणि वर्धापन दिन कशाला म्हणतात. प्रगती झालेली पाहिजे, तुमची अधोगती नाही. आणि प्रगती झालेली, पक्ष वाढला त्याचं सेलिब्रेशन आहे आमचं. अधोगतीचं सेलिब्रेशन नाही आहे. तिथे अधोगतीचं सेलिब्रेशन आहे, आमचं प्रगतीचं सेलिब्रेशन. मोदींचं ट्रम्पला सांगितलं की शिंदे इथे येतात, त्यांचे खासदार तुम्हाला. आणि दुसरीकडे बघतात की रक्ताचं पाणी हे उद्धव ठाकरे कार्यकर्ते. आपण पाहिलं कोविडमध्ये खरी परिस्थिती बाहेर पडली. स्वतः मुख्यमंत्री होते, कधीच बाहेर पडलेलं. रक्ताचं पाणी कधी करणार. रक्ताचं पाणी करणं कशाला म्हणतात. दिवसरात्र मेहनत, कधी शेतकऱ्याच्या बांधावर गेले, कधी शिवसेनेच्या सुखादुःखात गेले. कुठल्या निवडणुकीमध्ये आता जिल्हा परिषद आधीचं सोडा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, कुठल्या बांधावर गेले, कुठल्या गावात गेले, जरा द्या पुरावा. अहो उद्धवजींचं सोडा, आदित्य ठाकरे पोचले का. रस्त्याचं पाणी केलं तुम्ही.
बाळासाहेबांची पुण्याई धर्मवीर राजन साहेबांचा मार्गदर्शन आणि एकनाथ शिंदेसारखे हजारो जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि शिवसेना वाढवा. नेक्स्ट भाषणावरती गोळी लागल्याचा प्रकार समोर येतो. असं एकंदरीत कुठेतरी म्हणतात की श्रीकांत शिंदेंनी ज्या त्यांना ऑफर दिलेली आहे 6 जणांपैकी एकालाच मंत्रिपद मिळेल, इतरांना 25 कोटी जे आहेत उर्वरित दिले जाईल, असं कुठेतरी संजय राऊतांनी टीका केलेली आहे. आता एकनाथ शिंदेवरती टीका करून थकले. आता आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतात. मी समजू शकतो की त्यांना ते घाबरले. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना घाबरले. देश पातळीवरती नेतृत्व प्रस्थापित होते, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा ते नेतृत्व प्रस्थापित होते. निवडणुका नसताना, कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नसताना डॉक्टर श्रीकांत शिंदे काय डिग्री लावून संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्ष वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, कार्यकर्ते जोडत आहेत, पदाधिकारी जोडत आहेत. त्यामुळे पायाखालची बाळू यांची सरकलेली आहे आणि उरलेली उठटा सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या झंझावातामुळे संपणार आहे. त्यामुळे ते घाबरले म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतात. 21 तारखेला एक खासदार आपली वाचणार त्यावेळी हे बघा, त्या खासदारांनी ज्यावेळी त्यांची बाजू मांडली त्यावेळी तुम्हाला त्या लिखित निमंत्रण देतील, त्यावेळी कोण उपस्थित असणार आहे, कोण नाही ते सुद्धा तुमच्या समोर कळेल. घाई कशाला तुम्हाला ते सांगतील ना. संजय राऊत ज्या काय पुढ्या सोडताय त्या पुढ्यावरती विश्वास ठेवू नये. 6 लोकसभा मतदारसंघामध्ये मी नेहमी म्हणतो की उभाटाने प्रत्येक बैठकीचं, मेळाव्याचं चित्रीकरण करून ठेवायचं, फोटो काढून ठेवायची, प्रयत्न करून ठेवायचे. त्यानंतर होणाऱ्या 2 महिन्यानंतरच्या मेळाव्यामध्ये त्या बैठकीमध्ये 30 लोक त्यांच्यासोबत राहतात का याचा सुद्धा फोटो काढायचा. त्यानंतर त्यांच्या पक्षाची काय प्रगती आहे त्यांना समजून येईल. मग जे दुसऱ्या दिवशी कोण त्यांच्यासोबत राहत नाही, रविवारी खासदार मिटिंग घेतात, उपस्थित राहतात, 2 दिवसांनी त्यांच्यासोबत नसतात. तीच परिस्थिती सिद्धार्थ प्रमुख आणि नगरसेवकांची तीच परिस्थिती आहे. परंतु आत्मपरीक्षण न करता सकाळी केवळ शिवायची दाखवली वाहिलं हे एकमेव काम उभाटाचं राहिलेलं आहे. जबाबदारी ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी कर्तव्य सुद्धा असतात. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या, परंतु त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या आपल्यासमोर माहीत आहे. मला नंतर काही जबाबदारी देणार असेल तर माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, एकत्र जाहीर सभा घ्यावी आणि हे जे काही संपूर्ण चालू आहे खासदारांसंदर्भात त्याला प्रत्युत्तर द्यावं असं एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते. मुंबईमधील आम्ही गिरगावकर यांनी हे सोशल मीडियाद्वारे पत्र ठाकरे बंधूंना प्रसारित केलेले आहे. जेव्हा गरज पडते तेव्हा यांना राजसाहेबांची गरज लागते. याच राजसाहेबांना यापूर्वी झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून अशा पद्धतीने बाजूला केलं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे. गरज पडते तेव्हा त्यांना राजसाहेब लागतात. त्यामुळे यावरती मी काही जास्त प्रतिक्रिया देणं मला उचित होतं. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहे वर्धापन. नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनीता ताई एकत्र मिळून या राज्याच्या विकासासाठी आव्हान करत आहे. मी तिथं त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी त्यांचं आभार मानतो, शिवसैनिक म्हणून आभार मानतो. हिंदी सर